जिंतूर शहरातील शिवाजी चौक येथील सपना हॉटेल या ठिकाणी नाश्त्यासाठी गेलेला महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाला हॉटेलमध्ये मारहाण केल्यामुळे जवानाचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना जिंतूर शहरातील शिवाजी चौक या ठिकाणी घडली असून या प्रकरणात जिंतूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। असगर खाजा शेख वय 33 असं मयत जवानाचं नाव आहे। असगर शेख हे MSF मध्ये मुंबई या ठिकाणी नोकरीला होते। 2 मे रोजी सकाळी असगर जिंतूर तालुक्यातील केळी येथून मुंबई जाण्यासाठी निघाला। रात्री 10 वाजता असगर याने वडिलाला फोन केला असता त्याने मुंबई जाण्यास रद्द झाल्याचं सांगितलं। शुक्रवारी सकाळी मयताच्या नातेवाईकांनी फोनवरून जिंतूर येथे एका व्यक्तीला फोन करून असगर याला शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन आले असल्याची माहिती सांगितली। या घटनेची माहिती मिळताच भाऊ शेख अफसर यांना ही माहिती मिळाली। नातेवाईकांनी जिंतूर रुग्णालयामध्ये पाहणी केली असता असगर शेख थंडगार अवस्थेत होता। डॉक्टरांनी विचारणार केली असता असगराचा मृत्यू झाला असं ते सांगितलं। घटनाविषयी अधिक माहिती घेतल्यानंतर शेख अफसर यांना समजलं त्याचा भाऊ शेख असगर हा शुक्रवारी सकाळी सपना हॉटेल इथं नाश्ता करण्यासाठी गेला असता या ठिकाणी हॉटेल मालक शेषराव लक्ष्मणराव आव्हाड, अमोल शेषराव आव्हाड, हॉटेलवर काम करणारा बालाजी पांडुरंग रणखांबे, इम्रान बनिया कुरेशी यांनी लवकर नाश्ता का मागतो, घाई का करतो, तुझ्या बापाची हॉटेल आहे का, तसं आम्हाला जमेल तसं तुला देऊ या कारणावरून हॉटेलमधील लाकडी शेख असगर याला जबर मारहाण केली। या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। मारहाण करण्यावर जिंतूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना भेट देऊन चर्चा करून जमावाला त्यांनी शांत केलं आणि आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नामे शेख असगर शेख ख्वाजा, वय वर्ष 33, व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई। हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंढा पोलीस स्टेशन अंतर्गत येतं, जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले, सपना हॉटेलमध्ये। त्या ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून त्या नौकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे। अन्न झाले होते शिवाजी महाराज चलता वो शेषराव के होटल करने झगड़े हुए, बोला इनको मारे बोला उन्होंने, पीठ पे लात डाले, एक जने जल्दी रखी डाला बोला, तो इनको उठा के आइटम डाले बोला हमने, वहाँ से लाए उठा के सरकारी दवाखाने में बताए बोले, तो इलाज चालू है उनका। क्या हुआ मर गए ना? इंतकाल होगा उनका, मर गए बोला। क्या कौन झगड़े करा था, कौन मारा? शेषराव का एक नौकर था, शेषराव होटल वाले का छोकरा था। अच्छा, दोनों ने मारे? दो जनों ने मारे। तुमने देखे खुद? हाँ, खुद आख्या से देखा। हिलदरी कॉर्नरवर उभा होतो। माझ्यासमोर ते हॉटेलमधले 3 व्यक्ती, हॉटेल मालक किंवा त्याचा मुलगा आणि त्याचा नौकर, हे तिघांनी त्याच्यासोबत मारहाण केली। मी स्वतः ते पाहिलं आणि माझ्यासमोर ते रोडवर पडलं। पडल्याच्या नंतर बी त्याने त्याला बुक्के लाता हे ते मारले, त्याच्या छातीवर मारले, तो ते आमच्यासमोरच पडला, ते आमच्यासमोर मेला। त्याच्यानंतर हे आमच्या भावाने यांचे 2-3 सहकार्याने त्याला ऑटोमध्ये टाकलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये आणलं। मग त्याच्या पाठीमागं आम्ही बी आलो, काय झालं काय नाही बघावं, कोण आहे ते कोण नाही बघावं। आम्ही सगळं बघितल्यावर असं कळलं की ते मेला, म्हणून आमच्यासमोर ते घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते हॉटेलवाला मालक, त्याचा नौकर, त्याचा मुलगा, हे 3-4 जण आहेत त्याच्यामध्ये, हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेलं आहे। प्रतिनिधी रियाज चाऊस, जिंतूर, NTV न्यूज मराठी।